आंतरराष्ट्रीय विमानतळाला राष्ट्रीय लोकनेते दिबा पाटलांचं साहेबांना नाव नाही दिला तर मी स्वतः संतोष भगत म्हणून या विमानतळाला पहिली आग लावायचं पेटवाचं काम मी करणार आहे. कांदा लावणार, मग पेटवून आग लावणार गेलं कुठं. या सरकारला थोडी तरी काहीतरी वाटायला पाहिजे होती का त्यांनी त्यांचा माणूस इथं पाठवायला पाहिजे होता की बाबा तुझी काय अवस्था झाली. हा म्हणजे तुम्ही तिच्या मराठी वाट बघताय का. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्यावं ही मागणी करत पनवेलमध्ये प्रचंड आक्रमक असं वातावरण आहे. इथं रश्मी पोपेटा ही तरुणी गेल्या 4 दिवसांपासून उपोषणाला बसली आहे. तिची प्रकृती सध्या बिघडलेली आहे आणि त्यामुळं इथं स्थानिक नागरिकसुद्धा प्रचंड आक्रमक झालेले आहेत. इथं रास्ता रोकोसुद्धा करण्यात आला होता. त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत ह्याच आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत की आणि त्यांना आश्वासनं काही मिळाली आहेत का, कारण 4 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. काय सांगाल. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी इथल्या त्यांच्या जवळच्या सर्व नेत्यांना मॅनेज केलं आहे. आमचे नेते म्हणावे, समाजाचे नेते म्हणावे असे आता फार कोणी उरलं नाही. कारण प्रत्येकजण आंदोलन करतो आहे, मागं घेतो आहे, आंदोलन करतो आहे, मागं घेतो आहे. गेले 4-5 वर्ष आंदोलनाची सातत्य राहिलं नाही. कोणाला टीका करायचं नाही आहे. मी त्यांची दिलगिरी व्यक्त करून सांगेन की त्यांना ज्यांना कोणाला आंदोलन करायचं असेल त्यांनी एकसुरेपणात त्या आंदोलनात ठेवलं पाहिजे. आज ती माझी भगिनी रश्मिता, तिनं 4 दिवस अन्न पाण्याचा कण थेंबही घेतलेला नाही. तिची प्रकृती ढासळली. समाजाचा इतका प्रतिसाद लाभला आहे की आज मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार होतं. यापेक्षा आम्ही समाजाला शांत केलं. सोमवारी 6 जुलैला मुंबई मंत्रालयावर सर्व लोकांचा धडक दिली जाईल. आम्ही 10 वाजता इकडनं मुंबईकडं आगेकूच करणार आहोत. त्या आंदोलनाचं नेतृत्व रश्मिता करेल. बाकी आम्ही सगळे सोबत असू. तरुणाई सुद्धा मोठ्या प्रमाणावरती दिसते आहे. दखल घेतली जात नाही. सरकारकडनं वारंवार आश्वासनांवर आश्वासनं दिली जात आहेत फक्त. त्यामुळं हा उद्रेक होतोय का. निश्चितपणानं गेल्या अनेक वर्षांपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव लागावं यासाठी हा जनतेचा आक्रोश आहे. भूमिपुत्र आजही मोठ्या ताकदीनं रस्त्यावर उतरत आहेत. सरकार काय करतं, सरकार दगड मारून बघतं की लोक झोपलेली आहेत की जागे आहेत, आणि जागे असतील तर पुन्हा एकदा संभ्रमात ठेवायचं काम केलं जातं. झोपलेले असतील तर त्यांचं काम चालू द्यायचं. म्हणजे जैसे हम चलाएंगे वैसा चलने दो अशा पद्धतीचा कारभार सुरू आहे. राज्यामध्ये सत्ता आहे, केंद्रामध्ये सत्ता आहे एका विशिष्ट पक्षाची. मग अडतंय कुठं नेमकं अडतंय कुठं हा आमचा प्रश्न आहे, भूमिपुत्रांचा प्रश्न आहे. आणि रश्मिकाताई यांच्या माध्यमातून आज एक समाजाच्या या भूमिपुत्रांची ठिणगी निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आहे. पुन्हा एकदा जनआक्रोश होईल आणि याला जबाबदार पूर्णपणे सरकार असेल. आणि जोपर्यंत आमचं नाव लागत नाही दिबा पाटील साहेबांचं तोपर्यंत भूमिपुत्र शांत बसणार नाही. ही भूमिपुत्रांची आक्रोश आहे. सातत्यानं आंदोलनं होताना दिसत आहेत. इथं सातत्यानं आंदोलनं होत आहेत. मात्र वेळोवेळी काही ना काही आश्वासन देऊन त्या आंदोलनाला तात्पुरतं दाबण्याचा प्रयत्न. इकडचे स्थानिक जे 2 प्रतिनिधी जे आपण निवडून दिलेले आहेत त्यांचे कुठेतरी धागे केंद्र सरकारकडे गुंतलेले आहेत किंवा ते भ्रष्टाचारी असतात. त्याच्यामुळं ते या आंदोलनामध्ये सक्रिय होत नाही. आज रश्मिताताई आज आपल्या प्रकल्पग्रस्तांसाठी ते उपोषण करत आहे. पण ते एवढे लाचारी झालेले आहेत ना की त्यांना कोणाची पडलं नाही. जर केंद्र सरकारला माझं आव्हान आहे, जर आंतरराष्ट्रीय विमानतळाला राष्ट्रीय लोकनेते दिबा पाटलांचं साहेबांना नाव नाही दिला तर मी स्वतः संतोष भगत म्हणून या विमानतळाला पहिली आग लावायचं पेटवाचं काम मी करणार आहे. आणि इकडचे नेते जरी कधी आज नाही उद्या याच्यात सक्रिय झाले तर त्यांना इथे आसरा देणार नाही, हे माझा शब्द आहे. मला सांगा आजी, तुम्ही दिबा पाटील साहेबांसोबत तुम्ही दिबा पाटलांना पाहिलंय का. पाहिले काय तुमच्या भावना आहेत. आता इतके वर्ष झालं मागणी आहे. मागली आता आपली जमीन आपल्याला दिली, घरदारा दिली बांधून, काय उपयोग केला एक बलाची गोष्ट. त्याही का दिबा पाटलाला आपला बाबा आहे तो. आज बरोबाला गाड्या घोड्या घेतल्या, कोणत्या जीवावर घेतल्या, दिबा पाटलाच्या जीवावर घेतल्या. दिबा पाटलाच्या जीवावर सगळा घेतलाय.
पोरं घरादारा पोरं मोठी झाली जिबा पाटलाच्या जीवावर. शेती माती जिबा पाटलाने दिली आपल्याला, त्याच्यावर मोठी झालो आपण. आता 80 वर्ष झाली म्हणा, 80 वर्ष झाली. काय मागणी आहे मग? मागणी आता काय, जिबा पाटलाचं नाव पाहिजे. येऊन येईल, कोण येईल जिबा पाटील आपला. नाही दिलं तर काय करणार तुम्ही मग? काय करताय म्हणजे कांदा लावणार, मग पेटवून आग लावणार गेलं कुठं पेटवून. मग तर जाणार होतो ना आम्ही, मग कुठं पेटवून घेतला जाईल, कुठं घेतलाय लखलं. हा चोट्ट झालं आठवड मग जातो त्यांनी काय इधर मी दापोली गावची मथुरा गणेश डाऊर ही जासायची दिबा पाटलाची सख्खी नात असून सुद्धा मी त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलते. जय दिबा पाटील साहेब, जय आगरी कोली कराडी येथे जमलेल्या माझ्या सर्व भूमिपुत्रांनो, आपल्या अस्मितासाठी ते आपण नंतर हे करूया. तुमच्या मनातल्या भावना थोडक्यात सांगा. तुम्ही नात आहेत दिबा पाटलांची, नात आहे मी. काय सांगा? मला असं वाटतंय का माझ्या चुलत्याचं नाव ह्या विमानतळाला द्यायलाच पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे. मी दापोली गावची सासरवशीन मथुरा गणेश डाऊर आणि जासायची माहेर करीन मथुरा गजानन म्हात्रे. ते पाटील आमदारकी मुलं पाटील की आडनाव बदललं, नाही तर पहिलं नाव त्यांचं म्हात्रे आहे. माझ्या दिबा पाटलाचं नाव माझ्या विमानतळाला मिळलाच पाहिजे, ही माझी अपेक्षा. तर इथं एक मिनटं यांच्याशी सुद्धा, यांना सुद्धा काही भावना व्यक्त करायच्या आहेत. 84च्या आंदोलनामध्ये ते होते. अच्छा, दिबा पाटील यांचं जे आंदोलन 84 साली झालं होतं, त्या आंदोलनामध्ये जखमी झालेले कार्यकर्ते आहेत. त्यांच्या भावना सुद्धा आपण काय आहेत ते जाणून घेऊयात. प्रथम रश्मिताईला पूर्णतः पाठिंबा राहील माझा. जोपर्यंत ती उपोषणाला बसलेली आहे तोपर्यंत मी देखील तिच्यासोबत बसणार आहे सोबत. आणि जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आमचा निर्णय ठाम आहे. 84ला काय झालं होतं, घटना आठवते का? 84ला नावाशिवा बंदरा करताच्या जमीन संपादनाच्या विरोधात आम्ही दिबा पाटलांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं होतं. त्यामध्ये दास्तान भाटा येथे 16 जानेवारी 1984ला गोळीबार झाला. त्याच्यामध्ये आपले 2 शेतकरी हुतात्मे झाले आणि आम्ही 27 लोक जखमी झालो. त्याच्यात आम्ही एक प्रमोद ठाकूर तुतुम. आता काय इशारा आहे मग सरकारला? इशारा म्हणजे पूर्ण फसवणूक झालेली आहे शेतकऱ्यांची. विधान पाटील साहेबांचं नाव, आमची जी अस्मिता आहे ती पाटील साहेबांचं नाव त्याला विमानतळाला देण्यात यावं, हीच आमची अपेक्षा आहे. तर विमानतळाला नाव द्यावं हीच अपेक्षा आहे. नाही थांबा, घोषणा नंतर द्या. अजून काही आपल्यासोबत अजून युवक आहेत. तू सांग. हां बरं, 4 दिवसांपासून येत आहे, काय तुझं भावना आहे? माझे भावन 4 दिवस झालं मी इथेच व्हिडिओ काढतोय. 4 दिवस झालं मी इथेच व्हिडिओ काढतोय. नाही दीदीने खाला नाही काहीच पिला. 4 दिवस तशीच आहे. तिला जवळी एवढी लोक फोर्स करतात खा उपोषण सोड, ती सोडायला तयार नाही. कोण सोडायला बोलावं ते डायरेक्ट रडतंय, ती सोडायला तयार नाही. आम्ही 4 दिवस तिचा व्हिडिओ करतो, तिचा पेज हँडल करतो आम्ही 4 दिवस. ठीक आहे. तर मला सांगा की 4 दिवसांपासून इथं आंदोलन चालू आहे, स्थानिक नेत्यांचं लक्ष नाही आहे असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही काय सांगाल, तुमची काय भावना आहे? साहेब, मला एवढंच म्हणायचं आहे, गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये या महाराष्ट्रातच नाही या देशामध्ये कित्येक वास्तू उभे राहिल्या, कित्येक मॉन्युमेंट उभे राहिले, कित्येक स्टॅच्यू उभे राहिले. त्यांचं नामकरण करायला तुम्हाला वेळ नाही लागला. या गोष्टीसाठीच तुम्हाला वेळ का लागतो? आम्हाला हा प्रस्ताव इथे पाठवायचा आहे, तो प्रस्ताव तिथे पाठवायचा आहे, ही कारणं सांगून फक्त तुम्ही लोकांची दिशाभूल करताय. करायचं असतं ना तर एवढा वेळ लागला नसता. तुम्ही त्या स्टेडियमला नावं द्यायला तुम्हाला वेळ नाही लागला, तुम्हाला एखाद्या स्टॅच्यूला नाव द्यायला वेळ नाही लागला, तुम्हाला गार्डनला नाव द्यायला वेळ नाही लागत, तेव्हा तुमचे प्रस्ताव नाही अडकत कुठे. आता तुम्ही काय सांगता लोकांना, आमचा इथून प्रस्ताव केला, या आमदारांनी सरकारकडे पाठवलाय, सरकार सांगतोय केंद्राकडे पाठवलाय. अरे या जिथे विमानतळ वसलेलं आहे आजूबाजूच्या सगळ्या विधानसभामध्ये ज्या सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत, बेलापूरचा आमदार सत्ताधारी पक्षाचा, उरणचा आमदार सत्ताधारी पक्षाचा, पनवेलचा आमदार सत्ताधारी पक्षाचा, त्याच्या पुढे ऐरोळला गेलो तर आमदार सत्ताधारी पक्षाचा. मग तुम्हाला फक्त त्याच्यातून काय, त्या मलिदा फक्त एअरपोर्टमधून कसा मिळेल याच्याकडेच तुमचं लक्ष आहे. इतक्या दिवस लोक आंदोलन करायत, लोकांची भूमिका काय, लोकांचं अस्तित्व काय, लोकांची मागणी काय, याकडे कोणाचंच लक्ष नाही. का तुम्ही दिशाभूल? केंद्राकडे पाठवलाय, आम्ही प्रस्ताव पाठवलाय, मग त्यांचा विचार विनिमय चालला. विचार विनिमय करायला एवढा वेळ लागतो?
अरे तुम्हाला जर जेव्हा डिसिजन घ्यायचे असतात तुम्ही उरी अटॅक सारखा जेव्हा आपल्या विरोधकांनी जेव्हा पाकिस्ताननी जेव्हा हल्ला केला त्याचा डिसिजन कसा यू घेतला. सरकार आपलं असं आहे, तुम्ही ॲडव्हर्टाईज करता ना. नोटबंदीचा डिसिजन घ्यायला तुम्हाला एवढा विलंब नाही लागला, तुम्हाला दुसऱ्या देशावर हल्ला करायला एवढा विलंब नाही लागत. मग हा छोटासा प्रस्ताव आहे आणि एक छोटीशी मागणी आहे आणि सर्व तुम्ही सांगताय ना की आमची पण तीच मागणी आहे. मग का नाही होत आहे? काही नाही, इथे फक्त लोकांना लॉलीपॉप दिलं जातं. त्यांनी पण तर आंदोलन केल्याचं मध्यंतरी त्यांनी आंदोलनं केलीत ना, मग का होत नाहीये हे? मग हाच तर प्रश्न आमचा आहे ना की फक्त तुम्ही दिखाव्यापुरते हे आंदोलन करताय. आज ती कन्या बिचारी, ती आमची भगिनी, ती 4 दिवस झाली तिने अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब सुद्धा ती ग्रहण करत नाहीये. का कोणी तिची दखल घेत नाहीये? का झोपलेले आहेत हे? तुम्हाला नक्की इथे राजकारण करायचं आहे की खरोखर दिवा पाटलांच्या नावासाठी तुम्ही झटताय? आणि जर तुम्ही दिवा पाटलांच्या नावासाठी झटत असाल ना, मग तुम्ही इथं हजर पाहिजे होते. का नाही येत तुम्ही फक्त विशिष्ट पक्षाचा किंवा विशिष्ट गटाचा मोर्चा घेऊन का जाता? आता इथे जमलेले सर्व पक्षी आहेत, कोणी पक्षाचा झेंडा घेऊन इथे आलेला नाही. सर्वजण आलेत ते दिबा पाटील साहेबांसाठी आलेत आणि त्यांचं नाव या एअरपोर्टला लागावं म्हणून आलेत. तुम्ही का नाही दिसत? मग जेव्हा तुम्ही दिसून देता लोक प्रश्न विचारणारच. पुढचा इशारा काय असणार आहे तुमचा? कारण हे 4 दिवस झालं आंदोलन. आता बघ, इशारा सांगण्यापेक्षा आता दादांनी सांगला की आम्ही 6 तारखेला रश्मिताईच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावर मोर्चा काढणार. तर मला एकच सांगणं आहे की खरंच जर दिबा पाटलांच्या नावासाठी सर्वांचं जर प्रेम असेल, दिबा पाटलांच्या नावासाठी सगळे पक्षाचे लोक, सगळे स्थानिक बहुजन समाजाची लोक जर आग्रही असतील की त्यांना पाहिजे असेल तर 6 तारखेला जो आंदोलन काढणार तेव्हा सर्व इथले स्थानिक पुढाऱ्यांनी जर आले तर नक्कीच त्यांना दिबा पाटलांचं नाव पाहिजे हे त्यांच्या मनात असेल आणि त्यांच्या मनात नसतील ते येणार नाही. आमची इच्छा काय आहे सगळे लोकांची का आम्हाला पैसा नाही पाहिजे, आम्हाला लोकांना आगरी कोल्यांना पैसा नाही पाहिजे, आम्हाला काय नाही पाहिजे, आमचा फक्त दिवा पाटलाचं नाव पाहिजे आम्हाला बस. आता 4 दिवस पोरगी बसलेले आहे, त्यांना काय समजत नाही का? कोणाला नेत्यांना यांना समजत नाही का? 4 दिवस पोर उपासनेला बसलेले आहे, कोणाला कळत नाही का? तर निर्णय कधी घेणार? आता कोणीच येत नाही रे बा. आमची काय आगरी कोल्यांची इच्छा आहे, आमची पिढी आहे ना, पुढची पिढी आगरी कोल्यांची आमच्या जमिनी गेल्या, आमच्या गाव फंड सोडलं, त्यावेळी गावाला बागवलं, सगळं गेलं. मग आमच्या पुढच्या पिढीला कठीण जाईल ना. पुढची पिढी आहे ना आमची पोराबालांची, मग त्याला नाही जड जाईल का बाबा? आता जर ना आम्ही कार्य केला तर पुढच्या पिढीला जड जाईल ना. ते तर म्हणतायत की आम्ही देणार आहेत नाव. मग कधी देणार? किती वर्ष? आता आम्ही किती वेळा मोर्चा काढला, आम्ही कल्याणपासून डोंबिवलीपासून लोक आलेली, किती आम्ही मोर्चा काढलेला, पण आधीपर्यंत नावं देत नाही ना. मग येड लागले का यांना उपासनेला बसायला? येड लागले का हे मोर्चा करायला? नाव दिलं असतं तर कशाला ही लोक झाली असती? काला मोर्चा काढला असतं मी? ती कालच्याला उपासनेला तुम्ही सांगा. मी तेजस पाटील आगरी कोळी समाजाचा एक भूमिपुत्र आणि लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबईमध्ये झालेल्या या विमानतळाला लागण्यासाठी गेली 2018 पासून आम्ही संघर्ष करत आलो आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही आंदोलन केले. प्रत्येक आंदोलनामध्ये आम्हाला फक्त आणि फक्त आश्वासन भेटलं की विचारात आहे, विचाराधीन आहे. मग तुमचा विचार कधी येणार आहे तुमच्या डोक्यात? म्हणजे आज इथे महाराष्ट्रातून दिल्लीला हे जाण्यासाठी काय बोलतात त्याला, पत्र जाण्यासाठी आज 8 वर्ष लागली. एवढा मोठा पत्राचा कागद वजन आहे का? महाराष्ट्र सरकारला विचारलं, ते सांगतात आम्ही दिल्लीला पाठवलं आहे. मग दिल्लीवाल्यांना आमचा भूमिपुत्रांचा पत्र बघायला टाईम नाही का? एक पहिला उड्डाण मंत्री झाला, त्यांनी सांगितलं की विचाराधीन आहे, नंतर तो बदलला, दुसरा सांगतोय माझ्याकडे आला नाही, आल्यानंतर बोलतोय विचाराधीन आहे. मग तुम्ही नक्की तुमचे सरकार बदलत राहतील, येत राहतील, तुम्ही फक्त हेच उत्तर देणार का? विचाराधीन आहे, दुसरं काय नाही. आम्ही सरकारमधले मला सांगा, सरकारमधले जे लोक आहेत ते सगळेच म्हणतात नाव लागलं पाहिजे. मग प्रॉब्लेम नेमका कुठे आहे? कधी नाव लागणार? फक्त संघर्षच करायचा का? आम्ही भूमिपुत्रांचा संघर्ष करता, ही वेळ आली नसती ना, नाव दिलं असतं पटकन. प्रत्येक निर्णय अख्या रात्री एका रात्रीत होतात, हे नाव लागायला एवढा वेळ कशाला लागते? आणि पहिली गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, आज एवढी लोक आंदोलन करतायत आणि एक तरुणी आंदोलनाला बसले, गेले 4 दिवस झाले तिने पाणीसुद्धा पिलं नाही. या सरकारला थोडी तरी काहीतरी वाटायला पाहिजे होती का? त्यांनी त्यांचा माणूस इथं पाठवायला पाहिजे होता की बाबा तुझी काय अवस्था झाली? म्हणजे तुम्ही तिच्या मराठी वाट बघताय का? म्हणजे ती मेली का त्याच्यानंतर तुम्ही सांगणार की आम्ही देऊ तिच्यासाठी, म्हणजे मेणबत्त्या घेऊन तुम्ही फिरा, असा विषय आहे का? सत्ताधारी सांगतायत
की विचाराधीन आहे. विरोधक त्यांना विचारतायत का तुम्ही कधी देणार. माझं सगळ्यांना निवेदन आहे, सत्ताधाऱ्यांना पण निवेदन आहे आणि विरोधकांना निवेदन आहे, सत्ताधाऱ्यांनी काय केलं हे आता आम्ही बघत बसत नाही. आता तुम्ही लोक आमच्या बरोबर आहेत ना, तुम्ही काय करणार आहेत ते आम्हाला सांगा. आता तरुण म्हणून एक प्रश्न आहे तुम्हाला की तुम्ही इतके वर्ष झाले हे आंदोलन बघताय आणि दिबा पाटलांचं नाव या विमानतळाला लागावं सगळ्यांची भावना आहे. सरकार म्हणते आम्ही त्यांचंच नाव देणार आहे, सगळेजण बोलतायत खरं, पण मला एक सांग की दिबा पाटलांचं नाव या विमानतळाला लागावं असं अशी भावना काय आहे? म्हणजे दिबा पाटील काय आहेत हे थोडक्यात सांग तू सगळ्या लक्षात घ्या, आतापर्यंत अनेक लोक झाली ज्यांनी स्वतःच्या इस्टेटी उभ्या करण्यासाठी काम केलं, स्वतःच्या स्वार्थासाठी काम केलं, पण एकमेव व्यक्ती अशी आहे उरण पनवेलमध्ये, या रायगडमध्ये, या रायगड ठाण्यामध्ये की ज्यांना लोकांनी पै जमा करून घर बांधून दिलं. अर्थात काय तर लोकांच्या हृदयामध्ये घर करणारा एकमेव व्यक्ती म्हणून लोकनेते दिबा पाटील साहेब आहेत. 4 वेळा आमदार, 2 वेळा खासदार, राज्याचे विरोधी पक्ष नेते, अर्थात मुख्यमंत्र्यांचा ज्यांना दर्जा असतो, इतका मोठा व्यक्ती, पण ज्यांना जे घर बांधू शकत नव्हते, ज्यांच्याकडे गाडी नव्हती, लोकांनी त्यांना दिलं. इतकं त्यांनी निस्वार्थ काम केलं आणि निस्वार्थ काम करणाऱ्याची नोंद इतिहास ठेवतो, त्यांची नोंद ठेवते. आणि म्हणून हा जनसमुदाय, हा भूमिपुत्र समाज, प्रत्येक जाती धर्माचा प्रत्येक माणूस आज दिबा पाटील साहेबांच्यासाठी रस्त्यावर उतरलेला आहे. तर थोडक्यात यांनी दिबा पाटलांचं जे काय काम आहे, कर्तृत्व आहे ते थोडक्यात सांगितलेलं आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर त्यांच्या संसदीय कारकिर्दीपेक्षाही त्यांनी जे भूमिपुत्रांसाठी या पट्ट्यामध्ये काम केलेलं आहे ते काम खूप महत्त्वाचं आहे. कारण इथं भूमिपुत्रांच्या जमिनी, त्यांना 12.5% जो मुद्दा आहे, या सगळ्या गोष्टी दिबा पाटलांनी स्वतः करून घेतल्यात आणि त्यामुळं दिबा पाटील हे इथल्या भूमिपुत्रांचे दैवत आहेत. आणि याच दैवताचं नाव या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लवकरात लवकर लागावं यासाठी हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. आता सरकार या आंदोलनाची नेमकी कशी दखल घेते आहे, या मागणीची नेमकी कशी दखल घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे. कॅमेरा पर्सन आशिषसोबत निलेश, मुंबई तकसाठी पनवेलहून.